एखाद्या माझ्या भक्ताला त्याला पीडा केली असेल तर त्याचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये म्हणून स्वतः गरुडारूढ होऊन या अखिल विश्वाचं भ्रमण चालू आहे. आणि या लबाडाचा आशीर्वाद कल्याण चिरंजीव भव चिरंजीव भव. तेव्हा तू या गरुडावर आरूढ झालास आणि या विश्वाची विश्वभ्रमंती करतोय. हे का आणि कशासाठी? हे नारद, का कदाचित तुझ्या समोर कलिदेवानं आवाहन केलंय. एखाद्या माझ्या भक्ताला तो पीडा करेल आणि पिढेला पीडाग्रस्त माझा भक्त होऊ नये म्हणून स्वतः वैकुंठीचा नारायण जातीनिशी या अखिल विश्वात भ्रमण करतोय. मग देवा मला सांग, माझ्या का प्रश्नाचं उत्तर मिळेल का रे? हे नारद, काय एक काय तुझे कितीही प्रश्न असले तरी त्याची उत्तर मला द्यायलाच पाहिजे. कारण या अखिल विश्वाचा मी जरी सूत्रधार असलो तरी माझा सूत्रधार तू आहेस. विश्वातील कोणतेही सूत्र हाताळताना मला तुला हाताशी धरावं लागतं. होय ना? काय असा प्रश्न आहे? एकच देवा, राजा चोल हा अपराधी होता म्हणून देवा तू शासन करण्यासाठी तत्पर झाला. मग त्याची भार्या म्हणजे सुनंदा, तिचा काही अपराध नसताना तिला देहत्याग करावा लागला. तेव्हा असं का घडलं? तुझा प्रश्न रास्त आहे. सोळाला अपराध केला, मी माझा परम भक्त असूनही त्याला क्षमा केली नाही. न्याय हा सर्वांना सारखा. देवाजवळ आपला दुसऱ्याचा हा तुझे भाव नाही म्हणून मला चोळाला शासन करावं लागतं. पण त्याचबरोबर त्याची भार्या म्हणजे सुनंदा ही प्रतिवता नारी आहे आणि त्या प्रतिवते नारीनं आपला दहन केला. या जगातून ती राहायची नाही. तिला काय अपराध केला असा तुझा प्रश्न आहे. नारद, काही प्रश्न असे असतात की त्याची उत्तरं अबोल असतात आणि म्हणूनच या तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला जरूर देतोय. पण या क्षणाला आता नाही, कारण ही वेळ ही नाही. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर केव्हा मिळणार? योग्य वेळ येतात. या प्रश्नाचं उत्तर तू विचारण्यापूर्वी हा वैकुंठचा नारायण तुला दे. मग देवा हा तुझा आशीर्वाद. भक्तांचा
तर मातृसुख, स्त्री मातृपदावर जाऊन पोचली की सारे सुख तिला प्राप्त होत असतात. माझ्या जीवनातील रिकामी चोळी लवकरात लवकर तू भरवून काढशील एवढीच माझी सदिच्छा. आणखी काय हवंय मला? तुझ्या कृपेनं सुखाच्या सागरात तेव्हा मी राहून गेलीये. सुखाच्या सागरात मी न्हावून गेली. वाट पाहते माझ्या प्राणेश्वरांची. केव्हा एकदा त्यांचा मुख कमाल पाहिजे. तेजस्विनी म्हणून प्रेमानं द्वारावर उभं राहून ते हाक मारतील. याच एका थोर अपेक्षेनं मी माझ्या सौभाग्य देवतेची वाट पाहते. लवकरात लवकर या, लवकरात लवकर या, लवकरात लवकर या. सुख सागरात नौका मी डोलते मला सुद्धा आनंद झाला. हे तुमचा हसमुख चेहरा पाहून, तुमचा मुख कमल पाहून खरोखरच तेजस्विनी सुखावली. आणि म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजते. म्हणून तुमच्यासारखे कर्तव्यनिष्ठ कर्तबगार राज करते माझ्या जीवनात मला सौभाग्य देवता म्हणून प्राप्त झाली. पण निराश एकाच गोष्टीसाठी वाटते. अशी कोणती? लग्न होऊन बरीच वर्ष झाली, पण राष्ट्राला हवा असणारा वारस तेजस्विनी तुम्हाला देऊ शकत नाही. यात माझा दोष तरी काय? बरोबर आहे, हे नशिबाचे भोग असतात. बरोबर आहे. जे लिहिलं भाई ते न चुके कदा न काळी. प्रत्येक नशिबाचे घडणार आहे, पण आज आमचं नशीब बदललेलं आहे.
नशीब बदलले. होय, योगायोग चांगला आहे. मी दरवेळी असाच विचार करत बसलो होतो. एवढ्यात ज्ञानपंथीचं आगमन झालं आणि ज्ञानपंथी मला प्रश्न केला, राजाई या विश्वात तुम्ही निराश का दिसतायत? कोणती तुम्हाला नोंद देते आहे? मी सांगितलं एकच नोंद देते आहे, जो आमच्या संसाराला कचऱ्यात टाकलेला आहे तो मला पुसायचा आहे. त्यावेळी त्याला मला मार्ग सांगितलं, नक्की इच्छा पूर्ण होईल. पण केव्हा आणि कशी? तर ज्यावेळी संतती याग करा, नक्की तुमच्या मनात इच्छा पूर्ण होईल. खरं सांगते, संतती या केल्यानं आपल्या जीवनातली रिकामी जोडी भरवणी नक्कीच होणार आहे. आनंद दुगणी यात शंकाच नाहीये. देव ऋषीच्या मुखातील शब्दामध्ये कधी असत्य ठरणार नाही. ही देववाणी. मग वेळ कशाला लावताय? योग्य मुहूर्त पहा. संतती यागाची तयारी करा. साऱ्याला निमंत्रण. पण ती संतती याग करते वेळी आम्हाला मोठमोठे ब्राह्मण हवेत, वेद स्वतः वेद बघते. ही जबाबदारी आमचा विश्वास आहे. त्याच्या माती सोपली पाहिजे. कोण रे विश्वास? किती असते पण तुला चार हसू असतो. हसू असतो, समाधानी असतो. आम्हाला समाधान वाटतं. म्हणून आज मोठी जबाबदारी आम्हाला संतती याग करायचे. संतती याग किती तो आणि कशाला म्हणते संतती करायची? आम्हाला संतती नाही आहे. म्हणजे राजकारणी वाळाच मिळतो याच्यासाठी खूप आनंद होतो. तुझ्या मध्ये थोड जाऊन द्यायचे. सांगतोय काय कोण येऊन देत, पोरग येऊन देत, चेडू येऊन देत, पण बारशात पाळणा मी म्हणतो. काही हरकत नाही. इच्छा पूर्ण होईल, काळजी करू नको. पण आता एक जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. काय ती जबाबदारी कोणती असेल तर आम्हाला हवाना करायची आहे. म्हणजे होण त्यावेळी वेद स्वतः वेद वक्ते ब्राह्मण आम्हाला हवे. सारी सामग्री तू तयारी केली पाहिजे. वेद वक्ते ब्राह्मण माझ्या बरोबर माझ्याकडे असत. शोधून घेऊन ये. शोधूची गरज नाही, पुण्यातच असत. होय. आणि त्या गावात त्याला 5-25 कोण तुमच्यावर घेऊन यावा. काही हरकत नाही. 7-8 द्यावी. सगळी तयारी मी लढते राहणार.